एक पॅन्ट कटिंग आहे, पॅन्ट शिवायची आपल्याला. चला तर मी जी सेमी पट्याला पॅन्ट आहे ती कशी शिवते, काय शिवते ते थोडक्यात तुम्हाला दाखवते. कसं झालेलं आहे तर दुकानात ट्रायपॉड नसल्यामुळे सगळं व्यवस्थित शूट तुमच्याबरोबर मला करता येत नाही. मी आता साईडलाच असा एक बॉक्स होता त्याला मोबाईल टेकवून लावलेला आहे आणि तुमच्यासोबत मी आता ती पॅन्ट शिवतेली शेअर करत आहे. वरचा ट्रायपॉड असला की त्याला मोबाईल अडकून व्यवस्थित शूट करता येतं, पण ट्रायपॉड नसल्यामुळे ते शूटिंग व्यवस्थित करता येत नाही. म्हणजे मी कसं शिवते, काय शिवते दाखवू शकत नाही. पॅन्ट शिवायला कमीत कमी अर्धा तास लागतो आणि ओरलाक वगैरे सगळं मारायचं असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. ही मी पॅन्ट शिवत आहे, ही सेमी पट्याला पॅन्ट आहे. हे टायमिंग होतं ते दुपारचं होतं. यांची दुपारची शिफ्ट असल्यामुळे ते जाताना मला दुकानात सोडली आणि ते कामाला गेले. आता मी संध्याकाळी एकटी जावे लागणार आहे, कारण केसरी कसं करतो शाळेतून येतो आणि त्यानंतर मग त्याचं बलिदान मास चालू आहे, त्यामुळे प्रार्थनेला वगैरे तो त्यांचे श्लोक वगैरे असतात, त्यामुळे तो येतो. मग तो परत शाळा सुटली की घरी जातो आणि येतो परत. तो मग श्लोक वगैरे असतात तिथं थांबतो. मग तो यायला 8 सव्वा 8 तर होतात आणि तेवढा वेळ मला इथं थांबून नाही चालत, कारण की घरात जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो. घरातली कामं पण एक एक टाकून आलेली असते मी सकाळी, मग ती संध्याकाळी जाऊन करावी लागतात. त्यामुळं मला एकटीला चालत जावं लागणार आहे. आता ही पॅन्ट शिवणार आणि मी जाणार आहे. आणि हे बघू शकता आपली पॅन्ट झालेली आहे. हे पहा, फिनिशिंग एक नंबर असतं, कारण की आतनं पूर्ण सगळं ओरलाक वगैरे मारून फिनिश केलेलं असतं. कुठंही तुम्हाला धागा वगैरे दिसणार नाही. आणि प्लेटा फुल अशा पाडलेल्या आहेत बघा. आणि ठुशीसुद्धा खाली लावतो, जेणेकरून कितीही जाडबाई असली तर बसाय उठायला म्हणजे कोणताही प्रकारचा त्रास होत नाही ठुशी लावल्यामुळे. अशी एकदम अशी व्यवस्थित सुटसुटीत पॅन्ट शिवलेली आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन आम्ही करत असतो. हे कॅनव्हास लावायचा, बॉटम कॅनव्हास, आणि त्या कॅनव्हासवर मग अशा पद्धतीने डिझाईन करतो. डिझाईन तुम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. एक एक जण नुसताच असं सरळ रेषासुद्धा मारतात, पण मी काय करते, खाली 2 रेषा, वर 2 रेषा आणि मध्ये झिगझॅग असं हे करत असते, डिझाईन करत असते. आणि त्यानंतर मी घरी आले, मग स्वयंपाक वगैरे बनवायचा होता, तर आता स्वयंपाक बनवत आहे. दुकानातनं घरी आल्यावर तर काहीही बनवायला नको वाटतं, पण बनवल्याशिवाय तर पर्याय नसतो. आपल्या स्त्रियांचं असंच असतं बघा. वर्किंग वुमन ज्या असतील त्यांच्या बाबतीत तर खूप म्हणजे हे होत असणार आहे, कारण घरातलं सगळं करायचं, बाहेरचं करायचं, मुलांच्याकडे लक्ष द्यायचं, आणि याचं बघा आधीमध्ये असं चालू असतं लाडात आल्यावानी, आणि मुद्दामनं पिढापिढी याची चालू असते. पण मुलं असली तर घरात म्हणजे हे असतं, करमतं. स्त्री जर आमच्या घरात नसेल तर मला करमतसुद्धा नाही. जेवण काही साधं सिंपलच बनवणार आहे, भाकरी वगैरे बनवणार आहे. चपात्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे, कारण याच्या डब्याला रोज चपात्या असतात सकाळी, त्यामुळे मी एक टाईम तर आता भाकरी बनवण्याचा प्रयत्न करते. चहा केला, आधी चहा घेतला, किती पण वेळ होऊन दे, पण चहा घेतल्याशिवाय काय पुढच्या कामाला म्हणजे हात लावू वाटत नाही. कांद्याची पात बनवलेली आहे, साधी सिंपल, शेंगदाणे आणि डाळ घातलेली आहे, मसूर डाळ, आणि कांद्याची पात बनवलेली आहे. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा होता. देवपूजा वगैरे माझी झालेली आहे सगळी, आणि टायमिंग दाखवते मी किती वाजलेले आहेत. सकाळचे मला वाटतं श्रीनं बलिदान मास पाळलेला आहे. बलिदान मास का पाळतात, काय महत्व आहे सांग बघूया. संभाजी महाराजांच्या ह्याच्याबद्दल आपलं त्यासनी म्हणजे 40 दिवस जे हाल केलं आणि त्यांच्या ह्याला आपलं शांतीसाठी त्यांच्या आत्म्याला आत्म्याला मग काय काय करते असा बलिदान मासला? काय नाही, गोड खायचं नाही, चप्पल घालायचं नाही, मांसाहार खायचं नाही. आणि आणि कोण कोण पाळते? भरपूर गोर आहेत, बायका बे मुली पण आहेत ना? मुली बी आहेत, बायका बी आहेत. आता संध्याकाळी प्रार्थना असत्या, तिला असत्या 7:30 चालू होते. त्यानंतर रामनवमीची पट्टी. प्रार्थनेत काय काय घेतात? काय नाही, श्लोक असतात शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं. मग
तू मुलांना काय सांगणार? काय सांगू? हं? सगळ्यांनी बलिदान मास पाळत जावा काय पाळा. सांगू? हां पाळा की. तुझ्यासारख्या मुलांना काय सांगणार आहे? पाळावं. एक आपल्या ह्याच्याबद्दल संभाजी महाराजांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपण महिनाभर गोड सोडायचं, चप्पल घालायचं नाही, उन्हं दुनं बोलायचं नाही कुणाला. उन्हं दुनं कायमच बोलायचं नसते, महिनाभरच नव्हं कायमच बोलायचं नसते. मग सकाळी शाळा चालू झाली तर आता उन्हात चालता यायला लागणार की तुला? दरवर्षीच आहे. होय, सकाळच्या शाळेलाच बरोबर बलिदान मास येते नव्हते. होय. तर हे झाड धरायचं व त्यापुढे ते झाड धरायचं पळत 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 पळत. आणि बरोबर शाळा 12ला सुटते. होय. आणि श्रीला थोडं बरं नसल्यामुळे तो आज शाळेत गेलेला नाही, म्हणून मी आज भाकरीच बनवली. कारण त्याचा जर डबा असला तर मग चपाती बनवावी लागते. आणि भाकरी ज्वारी खूप छान आहे, ही एकदम अशा पांढऱ्या शुभ्र भाकरी होतात. आणि कुणाकुणाला भाकरी आवडतात सांगा. मला मऊ भाकरी आवडते आणि आमच्या त्यांना एकदम कडक अशी कुरकुरीत भाकरी आवडते. श्रीची छाती भरलेली आहे आणि थोडासा तापसुद्धा त्याला आलेला आहे. आमच्या घराजवळच इथं मॅडम आहेत, त्यांना म्हटलं श्रीला म्हटलं त्यांना दाखवून ये जा, तोपर्यंत मी इकडं जेवण बनवते, म्हणजे खाऊन गोळ्या खाऊन थोडं झोप कमी येईल. तरीसुद्धा 2 ते 3 दिवस झालं त्याची छाती भरलेलीच आहे. मुलं काहीतरी गार पितात खातात त्याच्यामुळे छाती भरते. आणि आता उन्हाळा सुद्धा त्याची छाती भरलेली आहे. आणि थोडंसं काम होतं, त्यानंतर दुपारी मग आम्ही आलेलो कोल्हापूरला. तर शिवाजी युनिव्हर्सिटीचं हे कंपाऊंड आहे. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.